नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी तलाठी भरती निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तुमच्यापैकी काही विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असतील आणि बहुतांश विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले असतील, कारण 4,500 जागा होत्या आणि 8 लाख फॉर्म्स आलेले होते। भरपूर विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत, परंतु नॉर्मलायझेशनमुळे काही विद्यार्थ्यांना त्याचे नुकसान झालेलं आहे। तलाठी भरती निकाल लागण्याच्या आधी काही विद्यार्थी मागणी करत होते की तलाठी भरती रद्द व्हायला पाहिजे, तर काही विद्यार्थी मागणी करत होते की SIT द्वारे तलाठी भरतीची प्रामाणिकपणे जांच करायला पाहिजे, प्रामाणिकपणे संपूर्ण चौकशी SIT मार्फत करायला पाहिजे, अशा प्रकारच्या मागण्या होऊन राहिलेल्या होत्या। या विरोधामध्ये आंदोलने सुद्धा झालेली आहेत, तुम्हाला माहिती आहे। परंतु शासनाने कुठल्याही प्रकारे SIT वगैरे बसवली नाही आणि कुठल्याही प्रकारे याची चौकशी करण्यात आलेली नाही आणि डायरेक्टली आता बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। निकाल प्रसिद्ध झालेला आहे, हळूहळू या सर्व विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि यांना नियुक्ती मिळणार आहे। परंतु आता सुद्धा विद्यार्थ्यांचे आंदोलन थांबलेले नाही। विद्यार्थी मागणी करून राहिलेले आहे की ॲटलिस्ट बघा SIT तरी तुम्ही गठीत करायला पाहिजे आणि SIT मार्फत ॲटलिस्ट तुम्ही चौकशी तरी करायला पाहिजे। त्या चौकशीतून जे निष्पन्न होणार ते आम्हाला मान्य असेल, अशा प्रकारची मागणी आताही विद्यार्थी करून राहिलेले आहेत। तर काही विद्यार्थी म्हणून राहिलेले आहेत की आता SIT गठीत करून काही फायदा होणार नाही, कारण आता या विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळणार आहेत आणि नियुक्तीनंतर कुठल्याही प्रकारे भरती रद्द होत नाही, अशा प्रकारचे सुद्धा काही विद्यार्थी आपले मत व्यक्त करून राहिलेले आहेत। तर बघा याच विषयी बघा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे की नियुक्तीनंतर बघा भरती रद्द होऊ शकते की नाही, याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे। तलाठी भरतीमध्ये आता विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, त्यानंतर त्यांना नियुक्तीपत्र मिळणार आणि जर आता SIT गठीत केली तर 3 ते 4 महिने 6 महिने सुद्धा चौकशी होऊ शकते आणि चौकशीमध्ये जर घोटाळा झालेला आहे, कुठल्याही प्रकारे मोठ्या प्रमाणावर भोंगळ कारभार झालेला आहे, या प्रकारची माहिती समोर आल्यास तलाठी भरती रद्द होऊ शकते की नाही किंवा कुठलीही भरती रद्द होऊ शकते की नाही, याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, न्यूजपेपरमध्ये आलेली बातमी मी तुम्हाला सांगतो। ही बातमी जी आहे ती UP मधली आहे। UP मध्ये बघा 2020ची ही बातमी आहे, 3 मार्च 2020, 3 वर्षा पहिलेची ही बातमी आहे। यामध्ये काय झालेलं होतं, UP मध्ये एक एक्झाम झालेली होती। या एक्झाममध्ये हे बघा हे संपूर्ण हिंदीमध्ये आहे, परंतु मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो। ओके, UP मध्ये ज्युनियर इंजिनियर पदांकरिता भरती प्रक्रिया झालेली होती। यामध्ये 853 पदांकरिता ज्युनियर इंजिनियरची पदे होती आणि 335 लिपिकची पदे होती, म्हणजेच क्लरिकलची पदे होती। ही संपूर्ण प्रक्रिया पार पडलेली होती आणि सर्व विद्यार्थ्यांना नियुक्ती सुद्धा मिळालेली होती। यानंतर बघा SIT गठित करण्यात आलेली होती। हे बघा SIT की जांच में भर्ती प्रक्रिया पूरी तरह दोष मुक्त पाए जाने के बाद जल निगम ने पूर्व में जारी किए नियुक्ति आदेशों को निरस्त करते हुए भर्तियों को नियुक्ति तिथि से ही शून्य घोषित कर दिया गया है। तर यांना नियुक्ती मिळालेली होती, परंतु SIT मध्ये ही जी भरती प्रक्रिया होती पूर्णपणे दोषपूर्ण आहे, अशा प्रकारचा निकाल SIT मध्ये त्यांनी दिलेला होता। त्यानंतर ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली होती आणि जे विद्यार्थी लागलेले होते, जॉब करत होते, ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली होती। त्यांना फक्त बघा पगार वगैरे त्यांचे परत मागण्यात आलेले नव्हते आणि जे आदेश देण्यात आलेले होते त्यांच्यातर्फे ते सुद्धा निरस्त करण्यात आलेले नव्हते। ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो। आदेश में कहा गया है कि अवर अभियंताओं और लिपिकों को अब तक प्राप्त हुए वेतन भत्ते आदि का संरक्षण प्राप्त रहेगा और उनसे इसकी कोई वसूली नहीं की जाएगी। म्हणजेच जे लोक लागलेले आहेत त्या सर्वांना त्यांचे जे भत्ते मिळालेले आहेत किंवा पगार मिळालेले आहेत ते त्यांना परत करण्याची काही गरज नाही। त्यांच्याद्वारे जे आदेश पारित करण्यात आलेले आहे त्या आदेशांना सुद्धा संरक्षण देण्यात आलेलं आहे। आणि ही संपूर्ण प्रक्रिया रद्द का करण्यात आली, तर मी याआधी सुद्धा सांगितलेलं आहे की जर जे दोषी लोक आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोटाळा केलेला असेल आणि ते सापडणे शक्य नसेल कुठल्याही चौकशी मार्फत, ते कोण लोक आहे हे माहिती करणे अशक्य असेल, तर ती संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात येऊ शकते। याबाबत मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलेलं होतं। तर इथे सुद्धा तेच झालेलं आहे की दागी और बेदाग
अभ्यर्थियों को अलग अलग करना संभव नहीं है, म्हणून यांनी भरती प्रक्रिया रद्द केलेली होती। तर जे विद्यार्थी असं म्हणतात की नियुक्ती मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया रद्द होऊ शकते काय, तर हे त्याचे बघा उत्तम उदाहरण आहे। यूपी मध्ये हे करण्यात आलेलं आहे आणि लास्ट गव्हर्नमेंटनी भरती केलेली होती आणि नवीन गव्हर्नमेंटनी ती भरती रद्द केलेली होती। नवीन गव्हर्नमेंट म्हणजे योगीजी, तुम्हाला माहिती आहे योगी आदित्यनाथ साहेब, तर यांनी ही भरती रद्द केलेली होती। आता महाराष्ट्रामध्ये योगीजी येणार नाहीत, महाराष्ट्रामध्ये योगी आदित्यनाथ साहेब नाहीत, परंतु महाराष्ट्रामध्ये जे आपले शासनकर्ते आहेत त्यांनी आतापर्यंत SIT सुद्धा जे आहे बसवलेली नाही। आणि यामागचं सर्वात मोठं कारण बघा विद्यार्थी संघटना आहे, यांनी आधीपासूनच फक्त आणि फक्त रद्द करा असे सांगितले आणि याच विरोधामध्ये यालाच विषय धरून यांनी आंदोलन केले। यामुळेच बघा या आंदोलनाला शासनाने सिरियसली घेतलं नाही। जर त्यांनी आधीपासून SIT ची मागणी केली असती आणि SIT साठी आंदोलन केले असते तर SIT गठीत झाली असती, ओके, परंतु असं करण्यात आलं नाही, म्हणून आपल्या आंदोलनांना, विद्यार्थी आंदोलनांना कुणीही सिरियसली घेतलं नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यात आलेली भरती अशा प्रकारे रद्द करता येत नाही। फक्त आणि फक्त न्यूजपेपरमध्ये बातम्या छापून आल्या की काही लोक चीटिंग करताना सापडले, काही लोक डिजिटली चीटिंग करत होते, फोटो पाठवल्या होत्या बाहेर, तिथून उत्तरे मिळवत होते आणि पेपरमध्ये विद्यार्थी चीटिंग करताना सापडले असे लिहून आले असल्या कारणाने पेपर जी भरती आहे ती रद्द करून टाका असं होत नसते। एवढ्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली भरती फक्त पेपरमध्ये बातम्या छापून आल्या आणि काही विद्यार्थी पकडण्यात आले, चीटिंग करत होते। फक्त चीटिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आधारावर भरती रद्द केल्या जात नसते, परंतु जर शक असेल, डाऊट असेल तर SIT मात्र बसवता येते, तर ते सुद्धा करण्यात आलेलं नाही, कारण आपण आपल्या मागण्या व्यवस्थितपणे ठेवलेल्या नव्हत्या। आपण आधीपासूनच काही विशिष्ट विद्यार्थी संघटनांच्या आहारी जाऊन रद्द करण्याची मागणी करून टाकली, जे की कोणीही सिरियसली घेतली नाही। जर आपण SIT ची मागणी आधीपासूनच केली असती आणि आंदोलनामध्ये सुद्धा फुकटची भाषणबाजी आणि डायलॉगबाजी, शेरोशायरी करून चमकोगिरी करण्यापेक्षा जर SIT ची मागणी जर आपण केली असती तर ती मान्य झाली असती आणि SIT मध्ये माझ्या मते तरी काहीतरी मिळालं असतं, कारण मलाही असं वाटते की काहीतरी गडबड आहे। याबाबत मी व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता। मला सुद्धा बघा या भरतीवर मला सुद्धा थोडाफार डाऊट आहे की काही विद्यार्थी लागले असू शकतात, ओके, कन्फर्म नाही, परंतु जो डाऊट तुमच्या मनामध्ये आहे तोच डाऊट माझ्या मनामध्ये सुद्धा आहे आणि आपल्या शंकेचे समाधान झाले पाहिजे, त्यासाठी SIT ची मागणी खूप जास्त गरजेची होती, जी मान्य करण्यात आलेली नाही, कारण आपण ती मागणी प्रॉपरली लावून धरली नाही। तर आता सुद्धा बघा वेळ गेलेली नाही, काही विद्यार्थी संघटना आता बघा रस्त्यावर आलेले आहेत, बरोबर, त्यांना सुद्धा कळून चुकलेलं आहे की रद्दची मागणी बरोबर नव्हती, तर आता ते लोक SIT ची मागणी करत आहेत, तर त्यांना आपण सपोर्ट केलं पाहिजे आणि SIT ची मागणी लावून धरणे बघा आपल्यासाठी खूप जास्त गरजेचे आहे। एक जरी विद्यार्थी जर चुकीच्या पद्धतीने लागलेला असेल तर तो सुद्धा बघा सापडला पाहिजे असं माझे मत आहे। त्याच्या जागी एखादा हुशार विद्यार्थी ज्याला जास्त मार्क असतील तो विद्यार्थी लागला पाहिजे असे माझे मत आहे। यावर तुमचे काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, टेलिग्राम चॅनल आणि ट्विटर हँडलची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या दोनही लिंक मी तुम्हाला दिलेले आहेत, त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि ट्विटर हँडल जॉईन करू शकता। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।